झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत आहे विशेष बुलेटिनमध्ये। अभ्यंकर सरांकडे आपण जाऊयात। आपल्या मुंबईच्या स्टुडिओत आहेत अभ्यंकर सर। आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, पण नेमकं काय केलं पाहिजे आता असे विलंब टाळण्यासाठी आणि असे हल्ले टाळण्यासाठी काय सांगाल आपण? पहिली गोष्ट म्हणजे आहे की आपल्याकडे इंटेलिजन्स कोऑर्डिनेशन याची भयंकर जरूर आहे। कारण आता आपल्याकडे 5 इंटेलिजन्स एजन्सीज आहेत, तर एक तर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन कशा करता ऍक्शनेबल इंटेलिजन्स काय आहे याचं क्लिअरिंग हाऊस हे NIA नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी त्यांना करणं भाग आहे, पण कोणीतरी केलं पाहिजे। कारण भारतातच नाही बाकी सगळ्या देशांमध्ये जेवढ्या जास्त इंटेलिजन्स एजन्सीज तेवढं त्यांचं प्रॉब्लेम आहे कोऑर्डिनेशनचा। पहिली गोष्ट आहे। आणि ह्या सेंट्रल एजन्सीज आहेत, त्याशिवाय आपल्या प्रत्येक राज्यामध्ये स्टेट CID आहे, यांच्यामध्ये तुम्ही कोऑर्डिनेशन करून अगदी वेळेवर ऍक्शनेबल इंटेलिजन्स कसा आपल्या इम्प्लिमेंटिंग एजन्सीजना मिळेल ही पहिली आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे। जी जी। आणि ह्यात बरेचसे याचे पैलू आहेत। एक तर जे बाहेरनं जे आतंकवादी ग्रुप आहेत जे करू इच्छित आहेत, भारतात सुद्धा आहेत ग्रुप, हे सगळं कोऑर्डिनेशन सगळ्यात ही एकच गोष्ट जर आपल्याला करता आली तर म्हणजे कोऑर्डिनेशन आपल्याला हवंय। अत्यंत महत्वाचं आहे मत आहे सर तुमचं। शेकटकर सर, मी आपल्याकडे येतो। जनरल साहेब, आम्हाला सांगा, या शिक्षेनंतर तरी शहीदांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असं आपल्याला वाटतं का? आणि या नंतर तरी आता भारतीय सैन्यामधल्या जवानांना, जे जवान सीमेवरती आहेत, त्यांच्या मनोबलामध्ये वाढ होईल का? न्याय मिळाला बरोबर आहे, कारण की त्यांचे जे नातेवाईक गेले, त्यांचा मुलगा गेलाय, त्यांचा नवरा गेलाय, त्यांना थोडीशी तरी सांत्वना मिळाली की चला त्या व्यक्तीला न्यायिक प्रतिक्रियेप्रमाणे त्याला दंड मिळाला ही तर आहे। नक्की त्याचे परिणाम होतील हे मनोबलावरती। जे सैन्य आपल्या आघाडीवरती आहे, लाईन ऑफ कंट्रोलवरती आहे, हे सगळं पाहतात येते आणि त्यांना एक विश्वास असतो की आपल्याकडची, आपल्या राष्ट्राची जी प्रतिक्रिया आहे किंवा आपल्या कार्यपद्धती आहे त्यात जरी उशीर असला पण ती चालत चालली आहे। निश्चित सर, आपल्याकडे आपली वेळ संपली आहे सर, आपली वेळ संपली आहे, मला माफ करा। पण या सगळ्यातनं एक गोष्ट मात्र इथे आपल्याला दिसते की आपल्या सगळ्या यंत्रणांचं कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर राजकीय इच्छाशक्ती अत्यंत महत्वाची आहे। कुणीही राजकीय इच्छाशक्ती असेल चांगली तर कुणीही आपल्या देशाकडे वाकडा डोळा करून बघू शकणार नाही, हे तितकंच खरं आहे। आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती असे विलंब यापुढे टाळले तर भारताची प्रतिमा अत्यंत चांगली राहू शकते। आपण सगळे तज्ञ या ठिकाणी आलात, खूप महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं, खूप महत्त्वपूर्ण चर्चा आपण केलीत। आपल्या सगळ्यांची धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।